नमस्कार मित्रांनो, आर.एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची पोलीस पाटील आणि कोतवाल पदाची भरती या ठिकाणी जाहीर होत आहे आणि त्यामध्ये बरेच आपल्याला रायगडचे मित्र या ठिकाणी कॉल मेसेजेस करत होते, की रायगडची जी भरती आहे ती केव्हा होणार आहे? आणि त्याचबरोबर खाली जे काही आपण जिल्हे दिलेले आहेत, या जिल्ह्याबरोबर जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती कधी येणार आहेत, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो बघा, सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं, तर जालना पोलीस पाटील पदाची जी भरती आहे, ती सुरू आहे. जालना आणि त्याची जी परीक्षा आहे, ती परीक्षा 12 तारखेला या ठिकाणी होणार आहे. आता रायगड पोलीस पाटील पदाची भरती लवकरच या ठिकाणी जाहीर होईल आणि त्यानंतर राहिलेले ज्या काही सर्व पदांची जाहिराती आहेत, त्या जाहीर होतील. तर रायगड पोलीस पाटील आणि कोतवाल पदाच्या भरतीची जी अपडेट आहे, ती या ठिकाणी आहे बघा. रायगड जिल्ह्यातील कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि हे सांगितलेलं आहे कुणी? तिथल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. मित्रांनो, इथे जे तुम्हाला दिसते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांच्या कार्यक्रमात ज्या बाबींचा समावेश केला होता, तर त्या बाबींवरती आता भरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलं असेल तर जालनाची जी भरती आहे, जालनाची ती सुरू झालेली आहे. त्याचबरोबर रायगड आणि हे जे काही इथे तुम्हाला जिल्हे दिसत आहेत. बघा त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, लातूर आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, बीड आहे, नांदेड आहे. त्याचबरोबर इतरही महाराष्ट्रातले अजून जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मग नेमकी ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? तर मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची या ठिकाणी बैठक होणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये आपल्याला जो काही कार्यक्रम आहे पुढील राज्यामध्ये ज्या निवडणुका लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागणार आहेत, त्या संदर्भामध्ये आजच्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे आणि लवकरच आचारसंहिता सुद्धा जाहीर होणार आहे. आता परवा तर चंद्रकांतदादा पाटलांनी सांगितलं, की दिवाळी झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी आचारसंहिता जाहीर करत आहोत. त्यामुळे मित्रांनो, दिवाळीच्या आतमध्ये या जिल्ह्यांच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. आता मित्रांनो, हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण की जालना जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती आहे, तर त्या भरतीला खूप कमी वेळ विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. विद्यार्थी काय करतात, की या ठिकाणी भरती कधी होईल तारखेची वाट बघत बसतात आणि अभ्यास करत नाहीत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळावा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, यासाठी तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागायचं आहे. मित्रांनो, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी पोलीस पाटील असेल किंवा कोतवाल असेल, या पदावरती तुम्ही रुजू होणार आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच, की 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ज्या बाबी आहेत त्याच्यावरती भरती प्रक्रिया होणार आहे. जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे. ती अंतिम टप्प्यात आहे. 15 तारखेला त्याची नियुक्ती सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी जाहीर होतील. जरी पेपर नाही झाला, तरी जाहिरात या ठिकाणी जाहीर होईल आणि मग पेपरची तारीख या ठिकाणी परीक्षेची तारीख डिक्लेअर होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. लवकरच आपली सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी पोलीस पाटील पदाची असेल किंवा कोतवाल पदाची असेल, बॅच सुरू होते. जर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देतोय. त्यानंतर टेलिग्राम चॅनेलची आपली लिंक देतोय. त्या लिंकला जाऊन तुम्ही या ठिकाणी जॉइन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली जाईल आणि अभ्यास करायचा असेल, तर आमच्या YouTube चॅनेलला फॉलो करा. माझ्या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. लवकरच या सर्व जिल्ह्यांची बॅच या ठिकाणी सुरू होणार आहे. तर ही मित्रांनो अपडेट होती. सतर्क राहा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. अडचण आली तर मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगायची आहे, की तुम्ही सध्या आर-टी-आय टाकून ज्या त्या जिल्ह्यांची माहिती घ्या, की पोलीस पाटील पदाची भरती केव्हा होईल, किती पदं रिक्त आहेत, काय आहेत या संदर्भामध्ये. जर आर-टी-आयच्या संदर्भामध्ये कुणाला काय माहिती नसेल, तर त्यांनी मला 97 30 61 32 37 या नंबरवरती कॉल मेसेज करा. तुम्हाला कशा पद्धतीने आर-टी-आय टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल
आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे तुमचे जिल्हाधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांना तुम्ही निवेदन द्या, की ही जी भरती प्रक्रिया आहे, रायगड पोलीस सॉरी ज्या काही जिल्ह्यातल्या भरती प्रक्रिया राहिलेल्या आहेत, पोलीस पाटील असू दे किंवा कोतवाल असू दे, तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्ही निवेदन द्यायचं आहे. तेवढं जर काम तुम्ही केलं, तर या ठिकाणी लवकरात लवकर भरतीची तारीख जाहीर होऊन भरती या ठिकाणी पार पडेल. तर एवढीच अपडेट होती. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करा. धन्यवाद.